नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रामसेवकच्या एक्झाम संबंधित अतिशय महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच फायदेशीर ठरेल। एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची प्रश्न आहेत। याच महिन्यात एक्झाम होणार आहे, म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, खूपच फायदेशीर ठरेल। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका। कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, उत्तर प्रदेशमधील प्रमुख नदी यापैकी कोणती? सतलज, रावी, जमुना, गोदावरी। तर याचं उत्तर आहे जमुना। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आषाढी एकादशी निमित्त 2023 कोणत्या दाम्पत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला? जाधव, काळे, भोसले, गगने। तर याचं उत्तर आहे काळे। पुढचा प्रश्न, गटातील वेगळा शब्द ओळखा। हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड। तर याचं उत्तर आहे हिंगोली। पुढचा प्रश्न, रावरी विद्यापीठाने संशोधित केलेले यापैकी सोयाबीन वाण कोणते? MUS 612, KDS 992, GS 335 यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे KDS 992। बीड जिल्ह्यात कोणत्या पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते? सोयाबीन, मक्का, कापूस, तूर। तर याचं उत्तर आहे कापूस। पुढचा प्रश्न बघू, औरंगाबाद जिल्ह्यातील एक किल्ला कोणता? सिंधुदुर्ग, जंजिरा, दौलताबाद, रायगड। तर याचं उत्तर आहे दौलताबाद। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्राचे सर्वात मोठा जिल्हा कोणता? बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर। तर याचं उत्तर आहे अहमदनगर। पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कोळसा खाणी आहेत? रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली। तर याचं उत्तर आहे चंद्रपूर। पुढचा प्रश्न बघूया, बीड शहराची तहान भागवणारे धरण? मांजरा, नाथसागर, भाकरा, बिंदुसरा। तर याचं उत्तर आहे बिंदुसरा। पुढचा प्रश्न बघू, उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुका? केज, तुळजापूर, धारूर, आष्टी। तर याचं उत्तर आहे तुळजापूर। पुढचा प्रश्न बघूया, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? टेनिस, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल। तर याचं उत्तर आहे हॉकी। पुढचा प्रश्न, गटातील यापैकी वेगळा शब्द ओळखा। सीताफळ, रामफळ, चिकू, आंबा। तर याचं उत्तर आहे चिकू। पुढचा प्रश्न बघूया, पुणे जिल्ह्यातील सुपे येथील अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे? हरियाल, मोर, शेकरू, हरिण। तर याचं उत्तर आहे मोर। पुढचा प्रश्न बघूया, 2012 मध्ये ऑलिम्पिकचे उद्घाटन कोणत्या देशात झाले? इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन। तर याचं उत्तर आहे इंग्लंड। पुढचा प्रश्न बघूया, तामिळनाडू पोंगल तर महाराष्ट्र डॅश डॅश? वैशाखी, ओणम, बैलपोळा यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे बैलपोळा। प्रसिद्ध तबलावादक कोण? झाकीर हुसेन, पन्नालाल घोष, बिस्मिल्ला खां, गजानन जोशी। तर याचं उत्तर आहे झाकीर हुसेन। पुढचा प्रश्न, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल। तर याचं उत्तर आहे हॉकी। पुढचा प्रश्न बघूया, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शविणारे 0 माईल हे ठिकाण डॅश डॅश शहरात आहे? अमरावती, नाशिक, पुणे, नागपूर। तर याचं उत्तर आहे नागपूर। पुढचा प्रश्न बघूया, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ कोठे आहे? मुंबई, बंगलोर, चेन्नई, कोलकाता। तर याचं उत्तर आहे मुंबई। पुढचा प्रश्न बघूया, हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञानातील व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोठे आहे? मुंबई, बंगलोर, हैदराबाद, पुणे। तर याचं उत्तर आहे पुणे। पुढचा प्रश्न बघूया, आणखी वाक्यातील किती विरामचिन्हे आले आहेत? बादशाहला गायीचा खरा वाढवणे व खोटा वाढवणे ते समजले? 1, 2, 3, 4। तर याचं उत्तर आहे 2। पुढील वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? बादशाहला गायीचा खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले? 1, 2, 3, 4। तर याचं उत्तर आहे
2. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? निष्पाप, निस्तेज, निष्कारण, निष्फळ. याचं उत्तर आहे निस्तेज. पुढचा प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होते? तरुण, घोडा, मुलगा, पती. तर याचं उत्तर आहे पती. पुढचा. शरद झाडाच्या सावलीत बसला या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? द्वितीया, षष्टी, सप्तमी, तृतीया. तर याचं उत्तर आहे सप्तमी. पुढचा प्रश्न बघू. पती जिवंत असलेली स्त्री या शब्दसमूहातील योग्य शब्द ओळखा. विधवा, सुहासिनी, ललना, सुवासिनी. तर याचं उत्तर आहे सुवासिनी. पुढचा प्रश्न बघूया. आईने कलिंगड कापले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी, भावे. तर याचं उत्तर आहे कर्मणी. पुढचा प्रश्न बघूया. प्रधान वाक्य व गौण वाक्य जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्या वाक्याचा प्रकार कोणता? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, साधे वाक्य, मिश्र वाक्य. तर याचं उत्तर आहे मिश्र वाक्य. मीना थरारक गोष्ट वाचत होती या वाक्यातील विशेष नाम कोणते? मीना गोष्ट वाचत थरारक. याचं उत्तर आहे मीना. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता पद्यगोळे याचा काव्यसंग्रह नाही? निहार, स्वप्न, आकाशवेडी, श्रावण, मेघ. तर याचं उत्तर आहे स्वप्न. पुढचा प्रश्न बघूया. तुम्ही मला कितीही त्रास द्या पण हाती घेतलेलं चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही या वाक्यातील किती सर्वनामे आली आहेत? 2, 3, 4, एकही नाही. तर याचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कंठ्यवर्ण कोणता? ठ, थ, फ, ख. तर याचं उत्तर आहे ख. पुढचा प्रश्न बघूया. उपमेय हा उपमानच आहे असे वर्णन असते तेथे कोणता अलंकार होतो? उपमा, उत्प्रेक्षा, अन्वय, अपहृती. तर याचं उत्तर आहे उत्प्रेक्षा. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी वाक्यप्रचार व अर्थाची चुकीची जोडी कोणती? डोके भडकणे, संतापणे, जीभ चाटणे, आषाढभूतपणे पाहणे, जीवात जीव येणे, लळा लावणे, कुरापत काढणे, भांडण करणे. तर याचं उत्तर आहे जीवात जीव येणे, लळा लावणे. पुढचा प्रश्न बघूया. औद्योगिक क्रांतीचा जन्म कोणत्या देशात झाला? ब्रिटिश, अमेरिका, जपान, इटली. तर याचं उत्तर आहे ब्रिटिश. पुढचा प्रश्न. महाराणा रणजित सिंगाचा मृत्यू कोणत्या साली झाला? 1839, 1840, 1841, 1842. याचं उत्तर आहे 1839. पुढचा प्रश्न. पर्यावरणाला वाचवण्यासाठी 100 देशाची परिषद ब्राझीलच्या कोणत्या राज्यात घेण्यात आली? जपान, जर्मनी, अमेरिका, रियो डी जानेरो. याचं उत्तर आहे रियो डी जानेरो. मिनिकॉय हा टापू कोणत्या समुद्रात आहे? हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र, बंगालची खाडी. याचं उत्तर आहे अरबी समुद्र. पुढचा प्रश्न बघू. आसामचे प्रसिद्ध पक्षी कोणते? किंगफिशर, उडडक, पोपट, चिमणी. याचं उत्तर आहे उडडक. संविधानामध्ये मान्य केलेल्या भाषा किती आहेत? 24, 23, 22, 21. याचं उत्तर आहे 22. पुढचा प्रश्न बघूया. स्वतंत्र या शब्दाचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे? जर्मन, फ्रान्स, ग्रीक, अमेरिका. याचं उत्तर आहे ग्रीक. पुढचा. नाटोचा विस्तृत अर्थ काय आहे? उत्तर एशियन ट्रीटी अटलांटिक, उत्तर आफ्रिका सिटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिका ट्रीटी ऑर्गनायझेशन. यापैकी नाही. याचं उत्तर आहे उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न. जगात शुद्ध पाण्याचा साठा किती आहे? 35%, 4.2%, 2.5%, 3%. याचं उत्तर आहे 2.5%. भूदान ग्राम आंदोलनाचे प्रणेते कोण होते? गांधीजी, महात्मा फुले, विनोबा भावे. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे विनोबा भावे. पुढचा. ग्रामीण भागात सगळ्यात खालच्या स्तरावर काय असते? ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, सरपंच. तर याचं उत्तर आहे
ग्रामपंचायत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी एक सामाजिक नेते होते. दयानंद सरस्वती, ज्ञानेश्वर, अब्दुल कलाम, महात्मा फुले. तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. पुढचा प्रश्न बघूया. भारतात प्रथम ज्यूट मिलची स्थापना केव्हा झाली? 1854, 1855, 1853, 1857. तर याचं उत्तर आहे 1855. पुढचा प्रश्न बघूया. जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी लावला? आयझॅक न्यूटन, सी.व्ही. रॉमन, चार्ल्स डार्विन, आइन्स्टाईन. तर याचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन. पुढचा प्रश्न बघूया. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता, तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तर याचं उत्तर आहे बुधवार. पुढचा प्रश्न बघूया. 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी असेल? रविवार, सोमवार, मंगळवार यापैकी नाही. याचं उत्तर आहे रविवार. पुढचा प्रश्न बघू. एका मुलाकडे बोट दाखवून वीणा म्हणाली, तो माझ्या आजोबाच्या एकुलता एक मुलाचा मुलगा आहे, तर त्या मुलाचे वीणाशी नाते काय? काका, भाऊ, चुलत भाऊ यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे भाऊ. पुढचा प्रश्न बघूया. जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल? पूर्व, पश्चिम, ईशान्य, उत्तर. तर याचं उत्तर आहे पश्चिम. पुढचा प्रश्न बघूया. अमित शीर्षासन करत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पूर्व, उत्तर, आग्नेय, दक्षिण. तर याचं उत्तर आहे उत्तर. पुढचा. एका रांगेत 30 विद्यार्थी याप्रमाणे 16 रांगा आहेत, तर एका रांगेत 24 विद्यार्थी असतील तर किती रांगा होतील? 20, 22, 29, 45. तर याचं उत्तर आहे 20. पुढचा प्रश्न बघूया. रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूंकडून 15वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? 29, 25, 30, 31. तर याचं उत्तर आहे 29. पुढचा प्रश्न बघूया. 9,500 ही संख्या अंकात कशी लिहाल? 9,750, 9,075, 8,750, 8,075. याचं उत्तर आहे 8,750. पुढचा प्रश्न बघूया. एका 2 अंकी संख्येच्या अंकांचा गुणाकार 32 आहे. त्या संख्येतून 36 वजा केले असता अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? 48, 64, 46, 84. तर याचं उत्तर आहे 48. पुढचा प्रश्न बघूया. 44च्या पुढील 21वी विषम संख्या कोणती? 67, 73, 83, 85. तर याचं उत्तर आहे 85. पुढचा प्रश्न बघूया. या संख्येच्या सर्व विभाजकांची एकूण बेरीज किती? 97, 91, 93, 90. तर याचं उत्तर आहे 91. 49, 30, 49 या संख्येचे घनमूळ किती? 69, 59, 89, 79. तर याचं उत्तर आहे 79. पुढचा प्रश्न बघू. एक संख्या 20% ने वाढल्यास 180 होते, तर ती संख्या कोणती? 160, 140, 216, 150. तर याचं उत्तर आहे 150. पुढचा. घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली, ती आणखीन 30% वाढवण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल? 70%, 82%, 62%, 65%. तर याचं उत्तर आहे 82%. पुढचा प्रश्न. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात करतात, तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील? 25, 26, 15, 10. तर याचं उत्तर आहे 25. पुढचा प्रश्न बघू. 3 संख्यांचे गुणोत्तर प्रमाण 4:5, 5:6 असे असून सरासरी 25 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? 30, 25, 32, 36. तर याचं उत्तर आहे 30. पुढचा प्रश्न. 1200 रुपये मुद्दलाचे दशांशे 10 दराने 2 वर्षांनी चक्रवाढ व्याज किती? 240 रुपये, 252 रुपये, 264 रुपये, 242 रुपये. तर याचं उत्तर आहे 252 रुपये. पुढचा.
56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध व पाणी मिळवल्यास त्याचे गुणोत्तर 5:4 होईल? 15, 14, 16, 18. तर याचं उत्तर आहे 16. पुढचा प्रश्न बघूया. संख्यांचा मसावी 24 आहे तर त्याचा लसावी खालीलपैकी किती? 12, 18, 36, 48. तर याचं उत्तर आहे 48. पुढचा प्रश्न बघू. एका क्रिकेट सामन्यात पहिल्या 4 खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या 7 खेळाडूंच्या धावांची सरासरी 22 आहे, तर संपूर्ण संघाच्या धावांची सरासरी किती? 44, 41, 36, 38. तर याचं उत्तर आहे 38. हे जे मॅथचे जे क्वेश्चन होते ते सोडून बघा, म्हणजे बघता येईल की तुम्हाला किती बरोबर येतात आणि तुमचे किती बरोबर आले, किती चूक आले, याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. तर आपण आपल्या व्हिडिओकडे बघूया. पोर्तुगीज शब्द ओळखा. समान, कोबी, पोशाख. तर याचं उत्तर आहे कोबी. अनारसा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? कानडी, तेलुगू, तामिळ, देशी. तर याचं उत्तर आहे तेलुगू. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते चिन्ह द्यावे? 2 नंबरचं ऑप्शन बरोबर. बावळी मृदा, बावळी मृदा, देवळी निद्रा, चांगली निद्रा, वाईट निद्रा. तर याचं उत्तर आहे देवळी निद्रा. खोट्याच्या कपाळी काहीच नाही, फक्त निराशा, गोटा, आनंद. तर याचं उत्तर आहे गोटा. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. राग, रागीट, सहकार्य, वात्सल्य. तर याचं उत्तर आहे राग. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. नग, अद्री, श्रीशैल्य, गिरी. तर याचं उत्तर आहे श्री. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. नाकेश, इंद्र, शक्र, वासर. तर याचं उत्तर आहे वासर. थेंबे थेंबे तळे साठे या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचली आहे? पाणी, परिश्रम, बचत, पैसे. तर याचं उत्तर आहे बचत. 18 गुणांचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्याय शोधा. दारिद्र्य म्हणून लबाड माणूस, सज्जन माणूस, साक्षर माणूस. तर याचं उत्तर आहे लबाड माणूस. पुढचा प्रश्न. कवी या शब्दाचे अनेक वचन डॅश डॅश हे होय. महाकवी, कविवर्य, कवयित्री, कवी. तर याचं उत्तर आहे कवी. पुढचा प्रश्न. तंबाखू शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? पारशी, अरबी, पोर्तुगीज, तेलुगू. तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज. पुढचा प्रश्न बघूया. अक्षरांचे जे गट पाडले जातात त्यास डॅश डॅश म्हणतात. गती, यती, गण, गट. तर याचं उत्तर आहे गण. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या सर्वनाम यापैकी कोणते? नदी, नंद, पूर, आला. तर याचं उत्तर आहे आला. पुढचा प्रश्न बघूया. गटातील वेगळा शब्द ओळखा. नीर, जीवन, प्राण, जल. याचं उत्तर आहे प्राण. पुढचा. राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यात चुनखडीच्या मोठ्या प्रमाणात आहेत. चंद्रपूर, नाशिक, नागपूर, यवतमाळ. तर याचं उत्तर आहे यवतमाळ. पुढचा. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेत भारताचा कितवा क्रमांक आहे? 4था, 3रा, 5वा, 6वा. तर याचं उत्तर आहे 3रा. पुढचा प्रश्न बघू. अगदी अलीकडे काळात कोणत्या देशाने आपल्या नाण्याचे फार मोठ्या प्रमाणावर अवघडण केले? भारत, चीन, कोरिया, पाकिस्तान. तर याचं उत्तर आहे चीन. पुढचा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकारी आहे? अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी. तर याचं उत्तर आहे फ्रान्स. पुढचा प्रश्न. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश डॅश समुद्र धुनी आहे. पाल्क, आदम, मन्नार, जाफना. तर याचं उत्तर आहे पाल्क. कोणता देश भारत, चीन याच्यातील बर्फ राष्ट्र म्हणून ओळखले जातो? तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश. तर याचं उत्तर आहे नेपाळ. पुढचा प्रश्न बघू. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण प्राप्त करणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण? सानिया मिर्झा, विकास कृष्णा, अभिनव बिंद्रा, रजन स्वामी. तर याचं उत्तर आहे
अभिनव बिंद्रा. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ. तर याचं उत्तर आहे विदर्भ. पुढचा प्रश्न, भारतात पेटंट अधिनियम सर्वात प्रथम केला गेला? 1975, 1970, 1980, 1985. याचं उत्तर आहे 1970. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला विभाग कोणता? पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण. याचं उत्तर आहे मराठवाडा. पुढचा प्रश्न, मेळघाट वाघ्य अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशिम. तर याचं उत्तर आहे अमरावती. बीड जिल्ह्यात एक तालुका आहे, परंतु अहमदनगर, रेणापूर, धारूर. तर याचं उत्तर आहे धारूर. भारतात बांगलादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? यमुना, सतलज, गंगा, कोसी. तर याचं उत्तर आहे गंगा. गांधीजीचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले? बडोदा, राजकोट, अहमदाबाद, गांधीनगर. तर याचं उत्तर आहे राजकोट. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा, औद्योगिक क्रांतीचा जन्म कोणत्या देशात झाला? ब्रिटिश, अमेरिका, जपान, भारत. याचं उत्तर आहे ब्रिटिश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य कोणते? छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे राजस्थान. भारतातील झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? देहरादून, रांची, छत्तीसगड, राजपूत. तर याचं उत्तर आहे रांची. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? गोल्फ, कबड्डी, हॉकी, कुस्ती. याचं उत्तर आहे हॉकी. लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट कोणत्या तालुक्यात आहे? देवणी, निलंगा, उदगीर, चाकूर. याचं उत्तर आहे उदगीर. लातूर जिल्ह्यातील कोणती नदी वाहते? बिंदुसरा, मांजरा, सितपना, पांजरा. याचं उत्तर आहे मांजरा. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? नाशिक, नागपूर, सातारा, अमरावती. तर याचं उत्तर आहे सातारा. रंकाळा तलाव कुठे आहे? नाशिक, सातारा, कोल्हापूर, चंदीगड. याचं उत्तर आहे कोल्हापूर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत? महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश. याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कोणती नदी लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? पांजरा, मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा. याचं उत्तर आहे मांजरा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.